आणि चला आपला अंगतोंड आहे गे भाऊ. आता टाइम व्हायले 4:30 आता जेवढा लवकर आपण आधी निघसू तेवढा लवकर आपलं दर्शन घेता येईल. कारण की आता गर्दी यावं लागतात भाऊ. बाकीना लोक पण 4:30 वाजायला उठी जातच. मग आपण आता निघूत आणि लागू दर्शनासाठी. चला. तर भाऊ सोनी आपण सकाळना टाइम येण्यासाठी निवडले की सकाळना टाइम जास्त करून ज्या बाहेरला लोक येईल राहतात भाऊ त्या ट्रॅव्हल करीत तर घ्यायला राहतात त्या थोडा 7-8 वाजेनंतरच उठतात भाऊ. तोच टाइमले मग आपण दर्शन दिले सुद्धा. कारण की त्या टाइमला गर्दी कमी राहत. अर्धा पाऊण तास पण लागत नाही म्हणजे असं मी ऐकलंय. आता आपण देखू प्रत्यक्ष किती टाइम लागत दर्शनले. तर चला मग भेटू आता दर्शनासाठी. अरे का भाऊ नाव रस्ता आहे. रस्ता जरी असा टर्न मारला म्हणा सरळ जा शकता तुम्ही जनरल लाईन भेटची. तुम्ही जर उज्जैन लेवलात तर पहिले कन्फर्म करले ना भाऊ जनरल कोणती लाईन आहे आणि VIP वाला कोणती. आमले तर काय मोजीसनी 1 किलोमीटर दूर होता भाऊ ती लाईन. आपण मोजीसनी 5.5-6 मिनिटं मग पैसे लागूच भाऊ. आपला काय विषय नाही नवीन. पण तुम्ही जर येशात तर पहिले कन्फर्म करला ना. कारण की तुम्ही थोडा टाइमच लागू शकत त्यामुळे आणि आपला पण वेळ वाया जाईल. कारण की तुम्ही जामण्यासारखं एवढा सक्का मात आणि उठणं एकदम बेस्ट बात आहे. पण जर लेट येणार बसतात तर थोडा पहिलेच माहिती काढली आणि भाऊ. कारण की आपला पण वेळ वाचस. पहिले भाऊ रविवार होता. रविवार आणि सोमवार असा काहीतरी न्यूज लिहिली होती बातमी. कमीत कमी 1,36,000 लोकेशनी दर्शन लिहिलं भाऊ. आणि विचार करू शकतो हे कधी एवढी पब्लिक गेली होती. त्यामुळे आपण लवकर गेलो होतो. कारण की जर आपण जिथला लेट करतो तर तिथला आपले टाइम होईल 6-7 तास नंबर मला लागणं पडत म्हणे. आपला ज्या भाऊ पहिले गेलो होतं त्याची सांगत होतं. त्यामुळे आपण लवकर येलो तसं. चला मग ते लाईन आपण इजला गेले आपण देखील भाऊ सोनी आई लाईन ध्यान राहू द्या. आणि आईशी आपली जनरल लाईन तुम्ही जर येशात तर आई लाईन तुम्ही देवा ना पोहोचून. बाकी दुसऱ्याकडे जाशात तर तिकडे VIP लाईन आहे तरी तुम्ही टाइम लागत जाईल. लाईन ध्यान राहू द्या आणि आपण जाणं पडत जाईल. सोनी जटपर्यंत आपला व्हिडिओ बनवला बेडी जटपर्यंत बनवलो तर आपण जटे रोग तरी आपण बंद करले सु तोपर्यंत दे काढत राहतो म्हणजे. सोनी दोन मी तो गेट लो वाजू तो मला वाटलं म्हणतो मला इतका सकाळ माझे काहीच गर्दी नाही. पण एक जण विचार आणि नंतर बरी तरी नोटीस करी जिल्ह्याचा सर आता म्हणतो रविवार दिवस आले 1,00,000 पेक्षा जास्त लोक गेलो होतात. आणि मोजीच नाही 50-60 लोक. मग आपण कन्फर्म करा हो ती VIP लाईन होती. आणि जनरल साईडला बोलून तू तवश म्हणणं बघतो आपण गलत लाईनने चालले झालं होतं आपण. तर आपण जनरली लाईन मला लागेलच बसून आता टाइम होईल 5:40 देखो आपण किती टाइम नंबर लागत.
तर भाऊसने आता टाइम व्हायला 6:52 आपण लागणार होत नाही मग 5:40 लेट अजून पण आपले 20-25 मिनिटं कसं आपण लागतील थोडासा जोडेच राहते थोडासा अजून 10-15 मिनिट म्हणजे 20-25 मिनिटं लागते ना आपले दर्शनले जोडे जे लागेल आपण आता इकडे भाऊसने सकाळी आपण 4 वाजेला उठत होतो तर जायचं नाही आपले म्हणजे समजा 1.5 तास लागून जातील ना आपले 1.5 तास 4 वाजेला उठून वाढायला लागेल ना तर तुम्ही 7-8 वाजायला जर विचार करत असतील 7-8-10 वाजे सकाळी तर बेकार भाऊसने लाईन होती लाईन बसा ना सारे बावडा ठेवले त्या 2 तास मला पाहायला लागले होते माणूस तुम्ही याला का भाऊसने व्हिडिओ करा नंतर तर मला 2 तास पायलट हो या तुम्हाला सारखा म्हणून बाजूला काका होता त्यासाठी पाहायला लागला देखील माणूस विसर चालच आहे का परत नंतर दडाकडे जोर नाही लागला 1-2 एकच लाईन मा 5-5 साल चौकी दिले ते माणूस दर्शन लेवाना साडे पहिले एक लाईन मा इथं उभी राहते किती झालं चलो दीदी बड़े साडे काय लाईन लागेल नाही एक लाईन आहे फक्त सब पकड निघ जाऊ दादी चला बसून लाईव्ह दर्शन तुम्हारे जेल से फरार भाऊसने दर्शन वगैरे वेगळे आपलं बाहेरला गेलं दर्शन आपला म्हणजे धरल्या 5:30 वाजता आपण जनरल लाईन होती ती नामा लागलो कंप्लीट 7 वाजता आपलं दर्शन कंप्लीट होईना म्हणजे 1.5 तास लागणार आपले आणि जरी तुम्ही VIP लाईन मध्ये असाल तरी तुमले अर्धा तास जरी चाला अर्धा तास तुमले देणार येतच VIP मा त्याले 250 रुपये तिकीट आहे आपण सकाळी 4 वाजता उठलो होतो 5 वाजेपर्यंत अंगण दिवसाने आपण रूमना बाहेर पडी घेतो तर आपले थोडा 10-15 मिनिटं काय होईल आपण उन्हूच बाहेर तिथला आपण रूमना बाहेर निघून भाऊ एक पोरगा भेटी घ्या पूजा वाटणारा त्याने आमले 5 पूजाना साहित्य देणार 100 रुपये मग तो म्हणे भाऊ अजून थोडासा पुढे जा लगेच तुमची लाईन लागे जाई म्हणे ती लाईन मग थांबलो तर आम्ही तेव्हा गेट बंद होतात एक 10-15 मिनिटं मग गेट उघडा होतात थोडा आमना तडे 10-15 मिनिटं घ्या तिथला मग एक गार्डला विचार म्हणता भाऊ सिक्युरिटी गार्ड होता त्याला म्हणता भाऊ आई लाईन जनरल नाही का तो म्हणे भाऊ VIP लाईन आहे अरे तुमले तिकीट काढणं पडी म्हणे मग त्याला जनरली लाईन विचारत त्यांनी सांगा असा 2 गाड्या फिरीसने जा म्हणे 1.5 किलोमीटर री म्हणे मला लगेच आम्ही तरी निघून मग थोडा फिरीसने म्हणून इकडली लाईन येते थांबले 5:30 म्हणजे 5:32 घेतात लाईन मला लागाले 5:32 ला लाईन मला लागलो तर पण काय एवढी गर्दी नाही होती आम्हाला आरामशीर 1.5 तास मध्ये नंबर लागत आहे जर आपण मजार माश्या लाईन मा बाऱ्या येतीस त्या बाऱ्या कुठे काढीच नाही जातो तर अजून आपला 15-20 मिनिटं अर्धा तास वाटते जाता पण आपण इथला दूरती नेलंच लोक चांगलं पण वाटत नाही होते लोक लाईन मा थांबतच नाही आपण असा कुद्या काढीच नाही जावाले त्यांना मग काही अर्थ नाही राहत तर तुम्ही जर येणार असाल
तुम्ही पण आमना तसं सकाळी 5 वाजेला उठीसन येशात तरच तुम्हाला एकदम म्हणजे लवकर दर्शन होईल. आणि जर तुम्ही 7-8 वाजेनंतर येवा ना म्हण तर जास्तीत जास्त तुमले 4 तास ना वरच लागतील. 4 तास धरीत चाला, कारण की सकाळी मग सहसा करून लोक बाहेर दिन दूर दूर दिन येतच, त्या लवकर उठत नाही. बरोबर, त्या लवकर उठत नाही. त्यामुळे सकाळी मग 5 ते 6 वाजेना दरम्यान मग गर्दी कमी राहत भाऊ सुनी. जर तुम्ही त्याच टाइमला ये जात जेणेकरीस ना तुम्हाला टाइम वाची आणि लाईन मा पण बोर होत नाही तुम्ही. तर आपलं दर्शन तर होई गे. सगळ्यातले एकच सल्ला दिसू, तुमले जर येणं होईल तर 5 वाजेना दरम्यान मग या. 5 ते 6 वाजेना दरम्यान मग म्हणजे तुम्हाला 1 ते 1.5 तास मग दर्शन व्हायचं नाही. तुम्ही मोकळा होई जाशात आणि दुसरा तुम्हाला देवदर्शनले तयार राहशात. तर भाऊ दर्शन वगैरे करीत नाही गर्दी म्हणा आपण बाहेरला गेलेत. चला भाऊ आता थोडा भूक गिला जायला, नाश्ता वगैरे करू, चहा बिलूत, मग देखू पुढला प्लॅन काय आहे. तर म्हणजे मग सिद्ध ओंकारेश्वरला निघे जात. दुसरं काही जर आटे आपले लेट आहे बसणार आहे. नाश्ता करूच भाऊ, भूक लाग जायले. काल पण आपण कालते तरी भंडारामध्ये जेवण घेतो, त्यातलं जेवण करत. तर भाऊ आपला चहा नाश्ता तर घ्या भाऊ. आता उज्जैन पण दर्शन वगैरे घ्या आपलं महाकालनं. तर आता आपला पुढला प्लॅन आहे ओंकारेश्वर जावा ना. आता सर्वात पहिले आपण रूमवर जाऊ, बॅग वगैरे लिहूत आणि आपला चेकआउट करूत. मग रेल्वे स्टेशनला जासोत आपण. रेल्वे स्टेशन तीन आपले आठेन उज्जैन तीन इंदोर गाडी पकडणी भाऊ. डायरेक्ट ओंकारेश्वर रेल्वे नाही आहे. पहिले आपण इंदोर जासूत, मग इंदोर तीन एखादी प्रायव्हेट गाडी लिसूत. 80 किलोमीटर आहे. 40 किलोमीटर इंदोर आहे आठेन, आणि 40 किलोमीटर ओंकारेश्वर आहे. तर मग चला आधी पहिले जाऊ आपण स्टेशनवर, गाडी बिडी पकडूत. एक गाडी देखील आम्ही 8:50 ला ती की 11 वाजेपर्यंत सोडती म्हणून अंदाज तिले धरूत आणि मग निघूत इंदोरले आपला पुढला प्रवासासाठी. तर भाऊसनी चला बॅग वगैरे लिहायची आपली निघूत आता उज्जैन रेल्वे स्टेशनले. तर आपली इंदोर गाडी पकडणी आहे. 8:55 गाडी ती सापडत काय देखूच वाजे 8:40 व्हायला 15 मिनिटं बाकी दाबला का निघूत. मग चला लवकर पटकन रिक्षा वगैरे धरूत. चलो भाई असे तर गली मग खालदीपासून आपला 10-12 गे भाऊ. शेवटला चक्कर आता आपण गुड बाय बोलतो उज्जैन सिटीले. पोहोचून एक रिक्षावाला विचारा भाऊ रेल्वे स्टेशन जाणार म्हणतं. तो म्हणे 1 किलोमीटर ना 100 रुपये लागतील म्हणे. आणि येऊन टाइमला आमले 10-10 रुपया सांगी राहतात. फक्त 10-10 रुपया एक जण ना, म्हणजे 30 रुपये सांगी राहतात. आणि जाऊन टाइमला तो आमले 100 रुपये लागतील म्हणे. गजब टोपी बाज आदमी आहे यार. तर भाऊ नाही रिक्षा लिहिली आपण 60 रुपया झाली. तो 100 रुपये सांगी राहता म्हणे. त्याला आपण तोंडवर नाही म्हणते ना भाऊनी इमानदार 30 रुपये सांगत. तर आपण ते काय जिगजिग करेल. तर चला भाऊसानी फायनली उज्जैन तीन आता आपण इंदोर जंक्शन लिहिला गेले. तर आता फक्त 40 किलोमीटर राहिले आपलं ओंकारेश्वरले. आणि ओंकारेश्वरले रेल्वे तर जास्त नाही त्यामुळे आता आपले प्रायव्हेट गाडी देखणी पडी भाऊ. एकदा स्टेशनला बाहेर जाऊ आणि मग प्रायव्हेट टॅक्सी जे भेटते त्यावर निघूत आणि ओंकारेश्वरला भिडू. तर वापस स्टेशन बाहेर गेले जाते आपण रिक्षा लिहिलेले 20 रुपये रिक्षावाला भाडं लिहिले. सर्वडे बस स्टँडला सोड दी. बस स्टँड दिन मग आपण ओंकारेश्वरासाठी बस दे.
तर भाऊसोने आपले जाणं होता ते सरवडे बस स्टँडले, सरवडे बस स्टँड 3 आपण जाईल ओमकारेश्वरले, पण आपण इंदोरला येतच नवीन आता कितना दिन येतच नाही काय येतच सोबत आपला भाऊ त्या बी येते ना मुळे इंदोरले राजमाता आले देवडकर असणार राजवाडा आहे तो राजवाडा पण आपण बी फिरले सूट सोबत आपला व्हिडिओ बी उभारी जाईल आणि भाऊ त्यासले पण राजवाडा देखायला पहिले बी मी येलो होतो पण तेव्हा आपण काय व्हिडिओ वगैरे शूट नाही करू तर त्याला मग तुमले इंदोरना राजवाडा राजमाता आले देवडकर देखाडतस आणि मग आपण राजवाडा देखायला का मग जातो आपण सरवडे बस स्टँड कडे ओंकारेश्वर बस पकडतो आणि मग ओंकारेश्वर रेल्वे तर भाऊसन फायनली लागूत आपण राजवाडाले 35 रुपये भाडं लिहिलं काय नाही एकदम रिजनेबल भाडं होतं देखो आधी तिकीट बिकीट लिहूत आणि राजवाडा एक्सप्लोर करू तिकीट लिहाय गे भाऊ आपलं वालं एक जणले 20 रुपये तिकीट होतं आपला 60 रुपये लिहिलं चला मग दे कडे तुमचा राजवाडा आईजेवरलं दृश्य दिखायला नाही राजवाडा मधलं दृश्य आहे बसून पहिले असं होतं मग त्यानं रिनोव्हेशन करा त्यानंतर असं बनणार आहे का आता पण याच प्रकारने त्यानंतर अजून काही खाल्लेले दुसरी साईड नाही पहिले असं होतं मग रिनोव्हेशन करा नंतर असं होईल तर भाऊसून आपण थोडं तुमच्या राजमाता आले देवडकर यासनाबद्दल सांगितलं भाऊ राजमाता आले देवडकर यासना जन्म 31 मे 1725 ला चौंडी गाव मावर होता आपला चौंडी गाव हे जामखेड तालुका मा अहिल्यादेवी नगर महाराष्ट्र मा तर भाऊसून राजमाता आले देवडकर यासना लग्न सुभेदार मल्हारराव होळकर यासना मुलगा खंडेराव होळकर यासना सोबत होईल होतो भाऊसून यासना मृत्यूनंतर राजमाता आले देवडकर यासने सगळा राज्याचा कारभार सांभाळा होता आपण देखतो काशी विश्वनाथ मंदिर होती भारत में ज्या मेन मोठमोठा मंदिर आहे त्या सगळा मंदिर जीर्णोद्धार राजमाता आले देवळकर यासनीच करेले भाऊसुनी राजधानी सुद्धा बनाली होती ती होती महेश्वरले त्यासना 13 ऑगस्ट 1795 ले महेश्वरले निधन होई घेतं तर भाऊसनी चला आपला राजवाडा देखा घ्या भाऊ आता निघूत रिक्षा पकडूत पहिले आता बुक लागेल काहीतरी खासूत आणि मग त्यानंतर आपण ओंकारेश्वरासाठी बस धुंडूत तर चला मग निघूत
तर भाऊसनी आज ना व्हिडिओ ठेवू आडेच देखा आपण कशा प्रकारनं उज्जैन दर्शन लिहिलं त्यानंतर आपण कसा बसवर बनवू राजवाडा एक्सप्लोअर करा. तर आधी भेटू तुम्ही सकाळना व्हिडिओ मा आणि मग ओंकारेश्वरनं दर्शन लिहू. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू.